राज्यात एकीकडे उकाडा वाढलाय तर दुसरीकडे विदर्भातील 5 जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता आहे। उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय। हवामानानंतर दुसरी बातमी आहे ती टोमॅटो संदर्भात, कारण टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे। टोमॅटोला प्रति किलो 2.5 रुपये भाव असा मिळतोय। टोमॅटो विक्रीतून वाहतूक खर्चही निघत नाहीये आणि म्हणून आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात सध्या टोमॅटोला प्रति कॅरेटला फक्त 50 ते 140 रुपयेच भाव मिळतोय। आवक वाढल्यामुळे दर कोसळल्याचं सांगितलं जात आहे, मात्र या परिस्थितीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। आणि यानंतर राजकीय बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूया टॉप 20 ला। आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार आहे आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे। नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करत आहे का यावरती टीमचं लक्ष असणार आहे। तर विशेषतः ज्या जिल्ह्यात शहरांमध्ये दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएनं रेकी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही अधिक असते आणि म्हणून मध्य रेल्वेनं कोकण मार्गावरती उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी, करमळी सीएसएमटी अशी विशेष रेल्वेगाडी धावणार आहे। मुंबई नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊनच मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। MMRDAनं या वर्षात कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केल्या आहेत। या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठीच MMRDAकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे आणि त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास आरामदायी होणार आहे। या मेट्रोवरती 15 स्थानकं असतील। 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती 19% टोल वाढ लागू करण्यात आली आहे। नागपूर ते इगतपुरी हा जो 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय, या मार्गावरती प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे। पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू असतील। HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। सरकारनं याआधी 30 मार्चची डेडलाईन दिली होती, पण डेडलाईन संपायला फक्त 10 दिवस शिल्लक असताना त्याला मुदतवाढही देण्यात आली आहे। आता जुन्या वाहनांनाही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ही नवी डेडलाईन आहे। मारुती सुझुकी नंतर आता टाटा मोटर्सनं सोमवारी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे। नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीनं एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे। अथर्व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये 1 डे एंटरप्रेन्योर हा अनोखा उपक्रम MBAच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येतोय। MBAच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता जी आहे, भावना जी आहे ती जागृत करण्यासाठीच उपक्रम आयोजित केला जातोय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना होणार आहे। गुन्हे शाखेची पुनर्रचना झाली तर तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। अतिरिक्त मनुष्यबळासाठी सुद्धा प्रशासन प्रयत्नशील आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सांगवीतून 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडलाय। ही मुलगी बेपत्ता होती। लोहगावच्या पायथ्याशी मृतदेह तिचा आढळून आलाय। गडावरून पडल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आता वर्तवला जातोय।
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। त्यांचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचं अहवालात म्हटलंय। तर संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागण्यात आलंय। सोमनाथ यांचा 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स कडून चालवल्या जाणाऱ्या ग्रोक AI वर केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत आहे। ग्रोक AI कडून वापरकर्त्यांना अपशब्द वापरले जात असून चक्क शिवीगाळ केली जाते। ग्रोक AI ला उत्तर देण्यासाठी जो डेटा सेट पुरवण्यात आलाय त्याची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारने एक्सला दिलेत। विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानात अंशतः घट झाली आहे। पुणे, सातारा आणि सांगलीत पारा 40च्या खाली उतरलाय। वाशिमला सर्वाधिक म्हणजे 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे। पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय आणि यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय। म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे। अमरावतीत 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत। सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे। तर बुलढाण्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। गेल्या वर्षभरात 262 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आहे। विशेषतः मार्च महिन्यात आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय आणि म्हणून प्रशासनानं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यात पाण्याची कमतरता भासू लागली आहे। परिसरात 7 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालाय। धरणही पूर्ण क्षमतेनं न भरल्यानं पाण्यासाठी आता वणवण होतीये। हिंगोलीत लग्नाच्या 2 दिवसांआधीच काळानं नवरदेवावरती घाला घातलाय। अज्ञात वाहनाच्या धडकेनं गणेश तनपुरे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। त्याच्या दुचाकीला 200 फूट फरफटत नेण्यात आलं, ज्यामुळे दुचाकीचे अनेक भाग रस्त्यावरती पडले होते। ग्रामस्थांनी छिन्न-विच्छिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह बाजूला करत गोरेगाव पोलिसांना पाचारण केलं। अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरती रिक्षाचा अपघात झाला। अज्ञात वाहन चालकानं धडक दिल्यानं रिक्षा उलटी झाली आणि यावेळी एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। दरम्यान अकोला पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढचा तपास सुरू आहे। उल्हासनगरमध्ये दुकानाला भीषण आग लागली होती। या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली। या आगीत 2 तरुण गंभीर जखमी झालेत। अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलंय आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे। फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। जमावानं काही भागातील घरं आणि वाहनंही जाळली होती आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला कोर्टात आज हजर केलं जाईल। फहीम खानच्या जहाल भाषणानंतरच दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय।
राज्यातील 22 जिल्ह्यांतील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत 2160 कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना 700 कोटींचा पहिला हप्ता देणार आहे. कंपन्यांना हप्ता मिळाल्यावरती शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासही सुरुवात होईल. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोला प्रति किलोला 2.5 रुपये इतकाच भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जुन्नर बाजार समितीच्या आवारात सध्या टोमॅटोला प्रति कॅरेटला फक्त 50 ते 140 रुपये इतका भाव मिळतोय. आवक वाढल्यामुळे दर कोसळल्याचं चित्र आहे. राज्यात पपईला चांगली मागणी आहे आणि म्हणून पपईच्या भावातली तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजानमुळे पपईला चांगला उठाव सुद्धा आहे. सध्या पपईला 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळत असून हाच दर काही दिवसांसाठी कायम राहण्याचा अंदाज आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याचं अस्तित्व धोक्यात आलंय. किल्ल्याची तटबंदी ढासळली असून बुरुज, खंदक, तेवढ्या, महादरवाजा झुडपांनी पोखरल्यानं धोका निर्माण झालाय. या किल्ल्यावरती जाण्यासाठी योग्य रस्ताही नाहीये आणि म्हणून प्रशासनानं या किल्ल्याची डागडुजी करावी, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल अशी मागणी स्थानिक करतायत. प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे. कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलाय आणि त्याच्यावरती शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणीच कोरटकर विरोधात गुन्हा देखील दाखल झालाय. गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवरती मकोका लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा इशारा दिलाय. तशी घोषणाही त्यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरती फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय. तयारीच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजनाचा आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. विधानभवनातील दालनं कोट्यवधींचा खर्च करून चकाचक केली जात आहेत. पण यावेळी दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याचं समोर आलंय. विधानभवनाच्या गॅलरीत जुन्या पुस्तकांचा खच पाहायला मिळतोय आणि यामध्ये काही दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू, होईल ते होईल अशी प्रतिक्रियाही आदित्य ठाकरेंनी दिली आहे. दिशा सालियन प्रकरणातील आरोपांत तथ्य नाही, यात दूरपर्यंत संबंध नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर खोट्याचं नाईटा कराल तर तुमच्यावरती बुमरँग होईल असा थेट इशाराही ठाकरेंनी विरोधकांना दिलाय. दिशा सालियन प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. दिशा सालियनच्या वडिलांनी ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केलेली आहे. आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करून चौकशी करा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली आहे. दिशा सालियन प्रकरणी विधानसभेत आज घमासान पाहायला मिळालं आणि यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेनंतर विधान परिषदेत सुद्धा तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणेंच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असा दावाच प्रवीण दरेकरांनी केला. तर एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. दिशा सालियन प्रकरणात खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणतात की बनाव रचलाय, मग फोन कॉल तपासण्याची मागणी का करत नाही? सत्य बाहेर येऊ द्या. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हस्के म्हणाले. तर शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाडांनी मात्र आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय. तपास यंत्रणांनी कोणालाही क्लीन चिट दिली असेल तर त्याच्यावरती वारंवार चिखलफेक करणं आणि दिशाभूल करणं चुकीचं आहे असं संजय गायकवाड म्हणाले.